हायटेक कॉलेज दरम्यान असलेल्या एका नामांकित खाजगी शिक्षण संस्था चालकाने MIDCच्या खदानीमध्ये मुरुम टाकून त्यावर बिनदिक्कतपणे सिमेंट विटाचे पक्के बांधकाम करून वर्गखोल्या सुरू केल्या आहेत. MIDC रहिवासी क्षेत्रामधील MIDCच्या भोंगळ कारभाराचे दर्शन रोजच होऊ लागल्याने अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षपणामुळे आज कित्येक मोक्याच्या जागेवर अतिक्रमण होऊन कब्जा केलेला आहे. मात्र MIDCचे अधिकारी या अतिक्रमणाकडे अर्थपूर्ण डोळेझाक करीत असल्याने भूमाफियांचे चांगलेच फावत आहे. अशाच प्रकारे MIDCच्या मालकीच्या खदानीमध्ये एका नामांकित शिक्षण संस्था चालकाने विनापरवाना मुरुम टाकून हजारो स्क्वेअर फूट जागा बळकावत त्यावर गेल्या 6 महिन्यांपासून पक्के बांधकाम सुरू केले आहे. या अतिक्रमित जागेवर 5 पक्क्या खोल्या बांधून त्यामध्ये वर्गही भरविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. त्याच वर्ग खोल्यांच्या पाठीमागे जवळपास 10 ते 15 हजार स्क्वेअर फूट जागेवर अतिक्रमित जागेवर विटांच्या 6 खोल्यांचे बांधकाम सुरू असून जवळपास 10,000 स्क्वेअर फूट जागेवर JCB मशीनद्वारे काम सुरू आहे. याविषयी एका शिक्षकाने सांगितले की या जागेची सर्व कागदपत्रे क्लिअर केलेले असून सर्व लीगल करून घेतलेले आहे, परंतु याविषयी संबंधित MIDCचे अधिकारी गणेश मुळीकर यांच्याशी संपर्क साधला असता याविषयी मला काही माहित नाही, माहिती घेतो, जर अनधिकृत असेल तर कारवाई करतो असे सांगितले. सदर बांधकाम अनधिकृत आहे हे जरी सत्य असले तरी अतिक्रमण करणारे मातब्बर राजकारणी व गर्भ श्रीमंत आहेत. त्यामुळे रस्त्यावर टपरी टाकून पोट भरणाऱ्या गरीब व्यावसायिकावर तात्काळ कारवाई करून अतिक्रमण जमीनदोस्त करणारे कार्यतत्पर MIDC अधिकारी या अतिक्रमणावर काय कारवाई करतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे. आवाज जनतेचा न्यूज साठी संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी संजय निकम.